आणि दादा आम्ही दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी होतं आणि पराभवाचं विश्लेषण साहेब आम्ही केलं नाही। दादाने एवढंच सांगितलं की दादा उद्यापासून बाहेर पडायचंय, उद्यापासून कामाला लागायचंय। राजकारणामध्ये पराभूत माणसाला जास्त दिवस किंमत राहत नाही। आपल्याला हा पराभव धुवून काढायचा असेल तर आपल्याला विधानसभेची निवडणूक जिंकायची आहे आणि त्या दिवशी साहेब दादा बाहेर पडले। निवडणुकीच्या पराभव झाल्याच्या तिसऱ्या दिवशी दादा बाहेर पडले आणि त्यांनी सुरुवात केली आणि बघता बघता सगळ्यांना अशक्य वाटणारा, आपल्या सकट सगळ्यांना अशक्य वाटणारा विधानसभेचा विजय दादांच्या नेतृत्वाखाली सचिन दादांनी मिळवला आणि खऱ्या अर्थानं फलटण स्वतंत्र झालं। फलटणच्या जनतेला स्वतःचा मत मांडण्याचा अधिकार मिळाला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जो संघर्ष केला त्याला खऱ्या अर्थानं यश आलं। आजचा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आपण सगळेजण पाहतो, आपण सगळेच अगदी फलटण असेल, खंडाळा, मान, खटाव, जत, कवठे मंका सगळा भाग दुष्काळी भाग आहे आणि या दुष्काळी भागाच्या दुष्काळ मुक्तीसाठी सातत्यानं आपण सगळेजण लढा देत आलो। खास करून हिंदूराव नाईक निंबाळकर भाऊ यांनी प्रचंड मोठं कष्ट या भागातल्या दुष्काळ मुक्तीसाठी केलं, याच्या आपण सगळेजण साक्षीदार आहे। पण आज साहेब आम्हाला मनापासूनच आनंद वाटतो। एका बाजूला उर्मडी पूर्णत्वाला गेली, जे कटापूर अंतिम टप्प्यामध्ये, टेंबूचे सगळे टप्पे संपले, आपण 6व्या टप्प्याचं नव्यानं काम चालू केलं आणि ते करत असताना नीरा देवगड हा प्रकल्प पूर्ण झाला। पण नीरा देवगड पूर्ण झालं, सगळी योजना पूर्ण झाली, परंतु साहेब एका बाजूच्या कालव्याचं काम सातत्यानं मागे ठेवलं, सातत्यानं आमचा एक भाग पाण्यापासून वंचित ठेवला आणि दुर्दैव असं आहे साहेब, पाणी देणारं जलसंपदा खातं या फलटणच्या मातीत असताना सुद्धा या फलटणच्या मातीला पाणी देणाऱ्या कॅनॉलचं काम सातत्यानं रखडवलं गेलं। या भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं